श्री सचिन अचरे साहेब टेनिस बच्चे, सतीश अचरे साहेब टेनिस बच्चे सर्वे सर्व यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. tennisbuzz.in या वेबसाईट आणि या अगदी खेळाडूंची संपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून देखील पुरवली जाते. चला सळवे 11 सळवे कुमार अमर कदम, जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सामना आपण चालू करणार आहोत. पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या, रवी बोरगे षटक क्रमांक 1 साठी पंचांचा इशारा. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू, पहिला चेंडू हा फॉली होता. मागच्या दिशेने अगदी टेरेसवर मारलाय हा चेंडू, कॉलनी मध्ये जाऊन पडलाय आणि पहिला चेंडू टेरेस वरती गेला. नवीन चेंडू द्या प्लीज. टीम मालदन आपला अतिरिक्त खेळाडू उपलब्ध असल्यास पाठवा. फलंदाजी आहे आपली आई वडसाई देवी मालदन. आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सुरेश आणि त्यांच्या साथीला संदीप. पहिल्या चेंडूवर एक वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरुंद्याचे मैदान, परंतु तुम्हाला मैदानाच्या रचनेप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं सर्वोत्तम फलंदाज तोच असतो जो मैदानाप्रमाणे फलंदाजी करतो. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, स्लॅश केलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना रवी बोरगे बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर हाताळला गेलाय चेंडू. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे हा चेंडू असायला हवा. गोलंदाजी करत असताना तुम्ही स्लोअरवर हाताळता येणं हे खूप गरजेचं असतं आणि प्रामुख्याने तो चेंडू तुम्हाला योग्य टप्प्यावर टाकता यायला पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्ही सरावाने करू शकता. रवी बोरगे यांनी एक चांगला चेंडू हाताळला. गतीमध्ये परिवर्तन करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली. फुल टॉस, कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. काऊ कॉर्नर दूर आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. कुठेतरी फलंदाज सुरेश यांनी या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी होती आणि संधीचं सोनं करता आलं नाहीये. क्रिकेटमध्ये नेहमीच फुलटॉस चेंडूवर धावा बनत नाहीत आणि हे अगदी आपण पाहिलं. 2 धावा, टीमची धावसंख्या धावफलकावर 4. वेगाने हाताळलेला चेंडू हुक केलाय. हा चेंडू देखील कॉलनी मध्ये बिल्डिंग मध्ये खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल. सुरेश या षटकामध्ये 2 चेंडू मागच्या दिशेने खेळलेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर. डी प्लस स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तैनात केलाय सीमा रेषा लगत. वेगाने चेंडू हाताळला जातोय. पदरलत्याचा वापर जरूर केला परंतु रवी बोरगे यांचा चांगला कटर. शेवटचा चेंडू निर्धाव पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर आई वडसाई देवी मालदन बिनगडी बाद 5. पहिल्या षटकामध्ये रवी बोरगे यांनी चांगल्या टप्प्यावर अचूक नियंत्रित गोलंदाजी केली आणि कुठेतरी या धावांची जी गती अपेक्षित होती आई वडसाई देवी मालदन संघाला ती मात्र प्राप्त झाली नाहीये. क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्रिकेटमध्ये तुम्ही सुरुवात कशी करता हे महत्वाचं नसतं तर तुम्ही शेवट कसा करता हे खूप महत्वाचं असतं. कारण कधी कधी सुरुवात खराब होऊन देखील शेवट चांगला करू शकता. 12 चेंडूंचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम ते पाहायचंय. षटक क्रमांक 2 गोलंदाज प्रकाश. प्रकाशचा हा चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त होईल.
या सिंगलने संदीप यांचं खातं उघडलं जाते. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 6. 6 रन्स ऑन बोर्ड. दुपारचं सत्र आणि शांत वातावरण आहे. शांत क्रिकेट. अद्याप मोठा फटका आला नाहीये या डावात. सुरेश जास्त वेळ शांत बसणार नाहीये. चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन चेंडू खाली. झेलची संधी असेल आणि संधीचं केलं जाईल सोनं. टिपला येईल आणि सुरेशांना परतावं लागेल. पहिला धक्का टीम आई वडजाई देवी मालदन. सुरेश बाद होतील. झेलबाद. सहा धावा धावफलकावर पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू मालदनचा सिंगम नितीन कदम खेळपट्टीवर दाखल झालेत. अष्टपैलू खेळासाठी जाणले जातात. आई वडजाई देवी मालदन संघासाठी सातत्याने कित्येक वर्ष त्यांनी चांगला खेळ केलाय आणि आता मात्र या सामन्यामध्ये कसा खेळ करतील ते पाहायचंय. पहिला चेंडू खेळत असताना नितीन पहिला चेंडू ओव्हर पिच पायावर होता. हवेत खेळलाय. टायमिंग झाले का? येस इट इज. चांगलं टायमिंग. फलंदाज नितीन कदम मालदनचा सिंगम ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 3 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर ते बाद झाले होते. आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये पहा पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केलेत. चुकी झाली. ओव्हर पिच चेंडू. क्षेत्ररक्षक होते. काऊ कॉर्नर लॉंगॉनच्या दरम्यान चेंडू हाताला लागल्यानंतर त्यांनी सीमारेषा ओलांडली. चांगला प्रयत्न जरूर केला. प्रयत्न अपुरे पडलेत. 12 धावा धावफलकावर. हा चेंडू देखील पायावर टाकलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न. टायमिंग अगदी झालं नाहीये. येस लेग बाय स्वरूपात चेंडू संपर्क नाही झाला बॅटचा. पायावर आदळला. पाचच्या चेंडूच्या तुलनेने हा चेंडू अगदी वेगवान होता आणि या लेग स्टंप वरती हाताळला गेला. 1 धाव जरूर आली. स्ट्राईक रोटेट केली जाईल. सिंगम यांनी षटकार ठोकल्यानंतर मात्र 1 लेग बाय स्वरूपात धाव प्राप्त केली आहे. 13 धावा टीमच्या टोटल मध्ये. षटक क्रमांक 2. प्रगतीपथावर असताना गोलंदाज ओव्हर पिच चेंडू यॉर्कर हाताळला जातोय. हा एक चांगला पर्याय म्हणावा लागेल कारण बॅटच्या बॉटमला लागला. तुम्हाला क्रिकेटमध्ये जर वाचायचं असेल तर तुमच्याकडे एक चांगला यॉर्कर असायला हवा. तुम्ही जर गोलंदाज असाल तर कारण तो चेंडू तुम्हाला या आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये वाचवू शकतो. 1 टू गो. 13 ला 1. शेवटचा चेंडू देखील गुंड्यात टाकण्याचा प्रयत्न. मिडॉन आहे. धावची संधी असेल जरूर परंतु थोडासा उशीर केलाय. तत्परतेने चेंडूवर आले असते तर मात्र कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. 2 षटकांची सांगता. 2 षटका अखेर टीम आई वडजाई देवी मालदन 1 गडी बाद 14 धावा. नेक्स्ट मॅच नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे विपक्ष कुंभारवाडा बॉईज. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. ब गटातील पुढचा सामना नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे विपक्ष कुंभारवाडा बॉईज. अंतिम षटक घेऊन सज्ज होतील गोलंदाज ओमकार. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवला ओमकार यांच्यावर. 6 चेंडूवर कितपत धावा केल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, आक्रमण करावे लागतील. आई वडजाई देवी मालदन 1 गडी बाद झालाय म्हणजेच काय तर खाली फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. या षटकामध्ये 6 चेंडूवर कितपत मजल मारेल. चला टीम सळवे 11 सळवे. कुमार अमर कदम थोडासा फास्ट खेळा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. व्हॉट अ शॉट. कॅप मध्ये फटका जरूर खेळला. स्वीपर कव्हर आहे. डीपला दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. चांगला फटका म्हणावा लागेल.
चांगला बॅकफूट पंच आणि गॅप मध्ये खेळला हे वैशिष्ट्य. 2 धावा मात्र धावसंख्येमध्ये टीमच्या टोटल मध्ये. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आला आणि थांबणं पसंत केलंय. आज या स्पर्धेमध्ये ब गटातून कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल हे देखील उत्कंठ असेल प्रत्येकाला. प्रत्येक संघाने पार्टिसिपेट केलं या स्पर्धेत. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न झाला. धावची संधी असेल. डेंटिस्ट आहेत. एक धाव मात्र रोखली जाणार नाहीये. संदीप आणि मालदनचा सिंगम यांच्या माध्यमातून एक चिकी सिंगल प्राप्त केली. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. अर्थातच 15 धावा 15 रन्स. सिंगम यांच्याकडे जास्त चेंडू स्ट्राईक राहील का हा मात्र प्रश्न असेल. वेगाने चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूचे होत आहे सांगता. काय चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज ओमकार यांनी. एक वेगवान गोलंदाजीसाठी आता मात्र यांचं नाव देखील चर्चेमध्ये येईल. कारण या मातीच्या खेळपट्टीवर तुम्ही या चेंडूला असा बाउन्स देता म्हणजेच खांद्याचा चांगला वापर, चांगली गोलंदाजी. हा चेंडू देखील यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह मिड ऑन आहे. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल सिंगम यांच्या खात्यामध्ये. एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 16 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. त्याचा वापर करत असताना हवेत खेळला फटका. टायमिंग झाला नाहीये. फटका फासलाय आणि के चेंडू खाली टिपला जाईल झेल आणि पळतावा लागेल. संदीप हॅज टू डिपार्ट झेलबाद. माफ करा 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर अर्थातच 16 धावा. शेवटचा चेंडू शेष. नवीन फलंदाज स्वप्नील एक चेंडू खेळण्यासाठी या खेळपट्टीवर दाखल झाले. एक मोठा फटका जर आला षटकार चौकार तर चांगली धावसंख्येपर्यंत मजल मारेल का टीम. आई वडजाई देवी मालदन. स्वप्नील शेवटचा चेंडू शेष करावा लागेल काहीतरी विशेष. 1 टू गो. शेवटचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न वेगाने हाताळला जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. टीम आई वडसाई देवी मालदन पहिल्या डावाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 19 आणि 20 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. सळवे 11 सळवे 18 चेंडू मध्ये 20 ची गरज. नाणेफेकीसाठी मी कौल देईन. नक्कीच विनंती करेन. नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे विपक्ष कुंभारवाडा बॉईज. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. चला धन्यवाद. आपण पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघटनेच्या अंतर्गत शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनायदेवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आणि नेक्स्ट मॅच आपण पाहतोय अर्थातच नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे विरुद्ध
कुंभारवाडा बॉईज या दोन संघांमध्ये ही मॅच असेल. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. खूप चांगलं आयोजन आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच शिवगर्जना 11 काळगाव संघाकडून मी भागवत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. नक्कीच आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली संकल्पना, खूप चांगलं आयोजन आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतंय. कुंभारवाडी बॉईजचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करेन नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे या संघाचे कर्णधार आपण जिथे कुठे असाल टॉस का बॉस या मंचावरती यायचंय. आपला टॉस घेतला जातोय. भागवत साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेऊयात आपण. खूप चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून हा टॉस मात्र घेतला जातोय. सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनशी जोडलं गेलेलं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच माध्यमातून आपण घेऊया टॉस. शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री निनाई देवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं. चला कॉल कोण देईल? चला वाटोळे टीम कॉल देईल. टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करायला कशा पद्धतीने पाहता या आयोजनाबद्दल आणि जर पाहायला गेलं तर खूप चांगलं आयोजन आजच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात आणि काय तयारी केली आहे आणि समोरच्या टीमकडे कशा पद्धतीने पाहताय? तर निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. जास्त वेळ खर्च करू नको आपण जाऊया सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टॉस जिंकलाय अर्थातच नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय टीम कुंभारवाडा बॉईज या संघाला बॅटिंग करण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत लव सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आशिष सुरगे सर. 20 धावांचं लक्ष आणि 20 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रवी बोरगे आणि त्यांच्या साथीला प्रकाश. वेलकम सरपंच. सरपंच आले आमच्या सोबत. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी टेक ऑफ घेतलाय चेंडूने. या पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेलाय गोलंदाज सुरेश पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होत असताना निर्धाव चेंडूची सांगता दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने झाल्या. हा चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. शहानिशा करत असताना पंच पंच सांगतायत वाईट +1. या 2 धावेने धावांचा श्री गणेश होतोय टीम सळवे 11 सळवे. आज सरपंच मात्र खुश असतील ज्या प्रकारे पहिला सामना जिंकला. नवीन वर्ष आहे, नवीन जर्सी टीमची सळवे 11 सळवे. बॅकफुटला जाऊन पंच केला जरूर. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण सजवलं गेले त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि सुर्वे काका यांच्या माध्यमातून विशालसाठी 500 रुपये होते ते विशाल यांना जीपे केलेत. थँक्यू सो मच सुर्वे काका, आभार आपले. पदरेत्याचा वापर करत असताना चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात आहेत. एकच धाव प्राप्त होईल. रवी बोरगे यांची बॅट मात्र अद्याप शांत आहे आणि त्यांची बॅट शांत राहणं सळवे 11 सळवे संघासाठी चांगली बाब नसेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 3 धावा झाल्यात. लक्ष छोटं आहे, परंतु आई वडजाई देवी मालदनला हे कठीण करावं लागेल. गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सुरेश हा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॅटची जरूर कडा लागली होती. गती जास्त पाहायला मिळाली, अतिरिक्त गती. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मान्यवरांचा ज्या दिशेला कटआउट आहे यष्टीरक्षकाच्या मागे तिथे जाऊन आढळतोय. 1 धाव प्राप्त होईल. सुरेश यांच्याकडे गती आहे, कारण हा नवीन चेंडू तुम्ही या वेगाने टाकू शकता, म्हणजे तुमची चांगली गोलंदाजी करत आहात. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. गलीमध्ये चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ होईल. 1 धाव. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 5 धावा धावफलकावर.
5 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर लॉंग ऑन आहे आणि डीपला मिड विकेट तैनात केलाय. 1 to go. हा ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट आर्मच्या झेलची संधी असेल आणि झेल अगदी हातातून निसटलाय. एका क्षणाला वाटा दुहेरीचा प्रयत्न केला. 2 धावा प्राप्त केल्या जातील आणि ते मात्र क्षेत्ररक्षकाला देखील हा प्रश्न पडला असेल की हा झेल कसा सुटला आणि यस 2 धावेने पहिल्या षटकाचे होते सांगता. 7 धावा धावफलकावर. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 13 धावा. मालदनचा सिंगम नितीन कदम स्वतः संघाचे कर्णधार आहेत. हे महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांसाठी, कारण रवी बोरगे कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि दुसऱ्या बाजूला नितीन कदम कशी गोलंदाजी करतील यावर खूप काही निर्भर असेल. पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय. पायावर आदळतोय. धावचीची संधी असेल. डायरेक्ट हिट झाला आणि इथे मात्र पहा डायरेक्ट हिट नेहमी क्रिकेटमध्ये खूप वेग मोड आणतो आणि खरंच या धावेची गरज होती का, तर मी तर म्हणेन नाही. आणि रवी बोरगे धावबाद झालेत. एक्सलंट विकेट किपिंग आपण पाहतोय. यष्टीरक्षक सुरेश पहिलं षटक हाताळल्यानंतर मात्र ही महत्वाची विकेट प्राप्त झाली आणि ही धाव मात्र धोक्याची घंटा वाजवणारे असेल का सर्वे 11 सर्वे. कुठेतरी कॉलिंग चुकलं आणि यष्टीरक्षक नितीन सुरेश यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण त्यांनी डायरेक्ट हिट केला आणि ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतं त्यावेळेला मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतं आणि गरज नव्हती या धावेची. आता हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल रवी बोरगे यांना, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कधी कधी तुमचा एक निर्णय तुमच्या संघाच्या पराभवासाठी कारणीभूत असू शकतो सरपंच. कारण का तुम्ही बाद होत नाही तर तुमच्या संघाला संकटात नक्की सोडता. आता सामन्यामध्ये पुनरागमन केलंय टीम आई वडझाई देवी मालदन. न्यू बॅटर कुमार अमर कदम. फुल टॉस चेंडू होता. ऑफ ड्राईव्हचा फटका. स्वीपर कव्हर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल. एक लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला काऊ कॉर्नर आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यात मात्र यशस्वी ठरलेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावा धाव फलकावर. टीम सर्वे 11 सर्वे. पहिला सामना देखील असाच अटीतटीचा झाला होता. हा सामना देखील तसाच होईल का. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. अमर कदम यांची ऑन साइडला फटके खेळण्याची ताकद आहे आणि ऑन साइडला चांगले फटके खेळतात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11 धावा. 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम सर्वे 11 सर्वे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली यस आणि पंचांनी सांगितलं फलंदाज झेल बाद. मोठा धक्का. दुसरा धक्का. टीम सर्वे 11 सर्वे. फलंदाज प्रकाश बॅक टू द डगआउट. सात चेंडू 9 धावांची आवश्यकता. अनिकेत युनिट नंबर 4 नवीन फलंदाज दाखल झालेत आणि 11 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. 9 धावांची आवश्यकता. नितीन यांनी 4 धावा खर्च करता असताना 1 गडी बाद केलाय आणि सर आम्ही आधी देखील उल्लेख केला की हे महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. मालदनचा सिंगम नितीन कदम. का माझ्याकडे अनुभव आहे. कामी संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण पेश केले. 1 to go.
शेवटचा चेंडू ओव्हर पिच होता. गुडलेंथला चेंडू हिट झाल्यानंतर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला जाईल. 2 षटकांची होते सांगता. 11 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 9 धावा. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू हे विजयाचे समीकरण असेल. सर्वे 11 सर्वे. सामना रोमांचक अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना कुठे जाईल? सामना मालधनला जाईल की सामना सर्वेला जाईल हे पाहायचंय. अत्यंत महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज विनोद. पहिला सामना देखील सर्वे 11 सर्वेने असाच जिंकला होता. सरपंच त्यावेळेला मात्र सरपंच जागेवर उभे राहिलेले होते आणि आता देखील सरपंच जागेवरच उभे आहेत, कारण त्यांना माहित आहे सामना अजून कोणाच्याही बाजूला जाईल. चला थोडंसं फास्ट खेळा क्रिकेट मित्रांनो प्लीज. विनोद 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत सर्वेला आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. एकाला धावा बनवायच्या आहेत आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. जो धावा बनवेल अथवा जो धावा रोखेल तो मात्र विजयी ठरेल. एकाला पराभवाचा सामना करावाच लागेल. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. फास्ट खेळा प्लीज. 6 मध्ये करायचे आहेत 9. कुमार अमर कदम त्यांच्यावर नजर असेल. रनअप मध्ये अगदी व्यत्यय आलाय. डेड बॉलचा इशारा केला जातोय. विनोद अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. 6 चेंडू मध्ये 9 ची गरज. 6 चेंडू मध्ये 9 ची गरज. ओव्हर पिच समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय आणि काय घडलंय इथे मात्र झापूक झुपूक झापूक झुपूक चौकार. अशा चुका तुम्ही करू शकत नाही. हा झेल नव्हता तर हा सामना होता असं म्हणायला हरकत नाहीये. आणि क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. रिप्ले पाहू शकता. समोरच्या दिशेने लॉफ केला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात होते आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि अगदी चुकी केली मी म्हणेन. 4 धावा प्राप्त झाल्या आणि चेंडूने देखील गुलीगत धोका दिला क्षेत्ररक्षकाला. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 15. 5 मध्ये 5 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 5 ची गरज असताना दबाव पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आली. प्रेशर आहे गोलंदाजी करत असताना. ज्या प्रकारे गोलंदाज विनोद. आता मात्र सरपंच यांच्या चेहऱ्यावर स्माइल आली. हा चेंडू देखील डाऊन द लेग साइड. खराब गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय आणि विनोद देखील नाराज आहेत, कारण पहिल्या चेंडूवर जर झेल पकडला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. जर त्याला महत्व नसतं. ऑन साइडला ग्लान्स केलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलने धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. चार चेंडू मध्ये 2 ची गरज. कुमार अमर कदम विमा सल्लागार आहेत. चांगलं क्रिकेट ऑन साइडला हलक्या हाताने खेळला. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने इथे मात्र धावांची बरोबरी केली गेली आणि खरं सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल अमर कदम, कारण घाई करायची गरज नाहीये आणि तेच क्रिकेट. धावांची बरोबरी केली. एका धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये आणि या 3 चेंडूंचा खेळ शेष. 3 मध्ये 1 करायचे. अजून देखील सामना फिरू शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. आई वडसाईदेवी मालधन विनोद यांना चमत्कार करावा लागेल. 3 चेंडू मध्ये 3 ची अगदी एका धावेची गरज असताना ऑन साइडला 1 धाव मात्र प्राप्त केले गेले आणि चांगलं क्रिकेट टीम